आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेवढून गेले प्रमुख पाहुणे तसेच आपला गुरुजन वर्ग, विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या सर्वांना माझा त्रिवार मुजरा. माझा परिचय मी दिलेलाच आहे, तरी परत पुन्हा एकदा ॲज अ फॉर्मॅलिटी म्हणून मी याच गावाची लेखक कुमारी स्मिता रामकृष्ण तागडे तसेच याच गावाची सून सौ स्मिता विजय रोमकार सर्वांची परिचयाची आहे. जरी गावातली असली तरी मुलींसोबत भेट कदाचित आजच झाली असेल आणि खरंच सर्वांना भेटून आनंद झाला. माणसाचं जीवन हे खरंच खूप संघर्षमय आहे आणि सर्वांच्या जीवनात असे संघर्ष आलेले आहेत. आपापल्या परीने त्यांनी सॉल्व्ह करायचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. तसंच काही फार मोठं संघर्षाचं जीवन मी ते काढलेलं नाही आहे, कारण वडील ड्युटीवर होते त्याच्यामुळे गरीब म्हणून मी बघितलेली नाही आणि सुरुवातीपासून फ्री राहणारी सगळ्या काही व्यवस्था होत्या, त्याच्याबद्दल काही नाही. सासरी गेल्यानंतर सुद्धा सर्व काही व्यवस्थितच होतं आणि आता सर्वांना सर्व माहीत आहे, त्याच्यामुळे काही सांगायचं हे नाही. फक्त एवढंच सांगायचं आहे की जो शिक्षणासाठी आपण संघर्ष केलाय त्याच्यामध्ये मी खरी उतरली आणि याच्या पाठीमागे सर्वात जास्त हात माझ्या मिस्टरांचा आहे, त्याच्याबद्दल मला खरंच त्यांचा खूप अभिमान आहे. यानंतर विशाल वानखेडे आपले मनोगत व्यक्त करतील. सर्व शिक्षक त्यांना माझा नमस्कार आणि सर्व वर्ग मित्र आणि मैत्रिणी त्यांना माझा तो नमस्कार. परत मी विशाल भगवान वानखेडे 1996 ते 2002 मध्ये प्राथमिक विद्यामंदिर शाळा याचा विद्यार्थी म्हणून राबलो. त्याच्या अगोदर 1995 मध्ये माझे ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेत झालं होतं आणि माझे आपले जे सिनियर होते विद्यामंदिर शाळेविषयी बोलत होते, म्हणजे आपला हेड आहे म्हणतो आपला मोहल्ला म्हणतो, त्याच्यामध्ये बोलत होते की विद्यामंदिर शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळतं. 95 मध्ये मी पहिला वर्ग पास केला आणि दुसरीला गेलो. दुसरीला गेल्यानंतर मी माझ्या आईला सांगितलं की आई मला त्या शाळेत शिकायचं आहे. आई म्हणले बाबा तू आता दुसरीला गेला, तिथं तुझं नाव पहिलेला घेणार आहे, इथं आपल्याला या शाळेमध्ये गुळ आणि दूध भेटते, बरं आहे चांगलं आहे. म्हणतात आई मला जे शिक्षण नाही भेटत ना, जे घ्यायचं आहे मला ते भेटत नाही. आई म्हणले ठीक आहे बाबा तुझं दुसरीला ऍडमिशन झालं तर मग आपण तिथे ठेवू. पण माझं विद्यामंदिर शाळेत 1996 मध्ये पहिल्यालाच ऍडमिशन करण्यात आलं. त्याच्यामुळे माझा पहिला वर्ग झाल्यानंतर पहिलाच वर्ग विद्यामंदिर शाळेत झाल्यानंतर मला चांगलं शिक्षणाचा हे आलं आणि सरांचे नागरे सरांचे वडतकर सर यांचे मला भरपूर हे म्हणजे साथ मिळाली. त्याच्यानंतर चौथीला आल्यानंतर स्कॉलरशिपची परीक्षा जेवते मी हुशारच होतो, असं नाही की बा त्यावेळेचा हुशार होता, आता काय आहे नाही आहे, पण त्यावेळेस मी हुशार होतो. आणि मॅडम सांगोळे मॅडम यांनी मला हे केलं की बा तू स्कॉलरशिपच्या परीक्षेत बस. हा प्रसंग याच्यासाठी सांगतो की बाबा माझ्यावरून आहे असा प्रसंग सांगतो मी. त्याच्यामध्ये श्याम बेंडे यांनी मला पुरेपूर साथ दिली की बाबा तू तुझ्या मोहल्ल्यामध्ये तसे विद्यार्थी नाही आहेत, तू त्याच्यात मिळून मिसळून राहशील नाही, म्हणून तू आमच्या इकडे ये, आमच्या शिवाजी चौकात आपल्या याच्यात ये आणि त्याच्यामध्ये तू आमच्या बरोबर शिक. तर या मुलांमध्ये मी राहून यांचे सगळे संस्कार यांचे सगळे जे गुण आहेत ते मी घेतले आणि मी यांच्याबरोबरच चांगलं वास्तव्यात आलो. 7वी पर्यंत शिक्षण जेमतेम केले. सोनल यांनी त्याची परिस्थिती अनुभवलेली आहे, तशीच मी परिस्थिती अनुभवलेली आहे. मी पण घरचा मोठाच होतो, माझे भाऊ शिकले पाहिजे म्हणून मी शिक्षण सोडलं. 10वी पर्यंत जेमतेम शिकलो. 10वी नंतर मी पुण्यामध्ये RTHS राधाकृष्ण हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस त्याच्यामध्ये मी 6 महिन्याचा ट्रेनिंग कोर्स केला हॉटेल मॅनेजमेंटचा. त्याच्यानंतर मी हॉटेलमध्ये आता ॲज अ शेफ आहे, हेड शेफ. एवढंच बोलून जाई दिवस सरता सरता रात्र उभी राही, दुःखाचा डोंगर सुखाचे आभाळ आनंदाचे अश्रू मन कधी गया, प्रेमाची सावली विरहाचा त्रास हरवलेली नाती जपण्याचा अट्टास, मनात कोरलेले काही क्षण असतात, काळापुरते ते सोबतीला नसतात. चांगले क्षण सारे स्वप्नातच भासतात, डोळे उघडले की
डोळ्यासमोर नसतात. स्मरता ते क्षण, डोळा येते पाणी, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. आदरणीय व्यासपीठ तसेच माझे वर्गमित्र आणि मैत्रिणी, आज आपण हा ऐतिहासिक क्षण या शाळेमध्ये घडवून आणला. त्या सर्व माझ्या मित्राचे मैत्रिणीचे मी आभार व्यक्त करतो. सर्वांनी बाळे मॅडमला मायेचा सागर म्हटलं, पण त्या सागरामध्ये किती लाटा, किती काटे, किती काय काय आहेत हे सर्वांना माहिती आहे. मी मॅडमला मायेचा सागर तर म्हणतोच, पण त्याचबरोबर झाशीची राणी सुद्धा म्हणतो. त्यांनी या शाळेसाठी काय केलेलं आहे, किती गोष्टींना तोंड दिलेलं आहे हे सर्वांना माहिती आहे. या शाळेत आठवण द्यायची म्हटल्यास भगत सर, तुम्हाला आठवते काय, एक वेळेस वर्गात तुमची एंट्री झाली, वर्ग स्तब्ध होता आणि आपला श्याम मेंढे असं असं करत होता. सगळेजण त्याला हसत होते, सगळेजण हसत होते, पण श्यामचं चालूच होतं. सर विचारलं, श्याम काय? श्याम म्हणला, माझ्या देवऱ्याचा आकारच आहे. असे बरेच काही क्षण आहेत की जे आता काही आठवतात, काही विसरले गेले, पण खूप छान वाटलं. हा आपला आनंदाचा योग सर्वांनी घडून आणला. या शाळेमध्ये नाही तर शिक्षक म्हटल्यानंतर फक्त एक भयभीत वातावरण होतं. कुठेही गेलं शिक्षक म्हटलं की भयभीत वातावरण होतं, पण या शाळेत साम दाम भेद आणि प्रेम वात्सल्य सगळं होतं. माझा मित्र आकाश होता, त्याचे बाबा शिक्षक असल्याने त्याच्या घरी येणं जाणं होतं. त्याच्यामुळं भीतीचं वातावरण शिक्षकाचं थोडं इथं कमी झालं. नागळे सर आले की खूप भीती वाटायची. बाळे मॅडम सगळ्यांनी आपापल्या स्वभावाचा परिचय करून दिला, पण ते खेळीमेळीचं वातावरण आजही आठवलं की गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी या कवितेप्रमाणेच आठवतात. आणि एक सांगोळ मॅडमला सांगितलं की ज्ञानेश्वर हिंसे, गणेश गोसावी आणि रुपेश आई यांना एक सवय होती, गावात कुठलेही ते आरती असं दत्तमार्गाच्या आरत्या असल्या की मॅडमची शाळी आता सांगितलं राधिका की ते आता उठायची, इतकी भारी शाळी असायची. एक शाळी झाली तरी माणूस होता भयभीत व्हायचा. 10 शाळेत होतं मॅडम. 12:30ची सुट्टी झाली की हे तिघही जण उमराखाली आरत्या होत्या. तिथं जेवायला गेले तीनच्या सुट्टीत परत 10 शाळा येतात पण पंगत सोडत नाही. असे काही बरेच क्षण आहेत. मी खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे शब्द आटोपते घेतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी व्यक्ती राहिला तो एकच शेवट राहिला. त्याच्या आधी मी माझं नाव आकाश वानकडे, सगळ्यांना परिचित आहे, मी सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्येच आहे. तर सांगायचा एवढा उद्देश की सगळ्यांनी सगळ्या टीचरांच्या बद्दल, सगळ्या शिक्षकांच्या बद्दल मनोगत आपल्याला व्यक्त केले, पण जो आवाज होता ना तो सगळ्यांना भयभीत करून टाकणारा होता. कोणी सांगितलंच नाही. मी खूप वेळचा विचार करत आहे की आपल्या भयभीत करणाऱ्या नागडे सरांविषयी तर कोणी बोलतो. त्यांचा आवाज होता, ए आगाऊ ठेकड्या. हा आवाज म्हणजे पूर्ण शाळेत वर्गातल्या भीतीले म्हणजे थरका माणूस सोडणारा होता. आणि सरांची आठवण म्हणजे धर्मशाळा होती. त्या धर्मशाळेमध्ये एक बंद केलेली खिडकी होती. त्या खिडकीच्या वरती थोडा गॅप होता. त्या गॅप मध्ये एक रूळ होता ठेवलेला, काळ्या कलरचा रूळ. आठवते का सगळ्यांना? रूळ होता म्हणजे कोणाचं काही चुकलं, सरांचा हात त्या रुळाकडे गेला की समजून चला सगळे असं थरका सुटायचे की आता आपल्याला फटका बसते. असे आपले नागडे सर, खरोखर त्यांचं आपल्यावर खूप प्रेम होतं आणि आपण आतापर्यंत आहे. बाळे मॅडम आणि भगत सर आणि वानखेडे गुरुजी म्हणजे माझे वडील, हे तिघांना तर खरोखर मानाचा मुद्रा की आपली अशी बॅच होती की आपल्या बॅचच्या अगोदरपर्यंत विद्यामंदिर शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. याचा सर्वात जास्त श्रेय जात होतो भगत सरांना, बाळे मॅडमना आणि वानखेडे गुरुजींना, की त्यांच्यामुळे या शाळेमध्ये सांगोड मॅडम आहे, सांगोड मॅडम आहे त्याच्यामध्ये, पण यांनी खरोखर अतोनात प्रयत्न केले आणि तो प्रत्येक कार्यक्रम सक्सेसफुल आणला जमा करून. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या वर्गाला सांगोडे मॅडम आपल्याला शिकवायला होत्या. मला आठवते सांगोडे मॅडम आजारी पडल्या होत्या, 1 महिना होता. आणि मॅडमने सांगितलं होतं की आकाश प्रत्येकाला ग्रुप दिले होते की एका ग्रुपमध्ये 4-4 विद्यार्थी असतात आणि माझ्याकडे ग्रुप सोबत होता. एकदम होणार विद्यार्थी होते, सगळ्यात हुशार विद्यार्थी होते, 1 नंबर. म्हणजे मी उलट बोलत आहे.
एकदम चांगल्यातला चांगला ग्रुप, ज्या ग्रुपला पाहून टेन्शन येत होतं. गोपाल भगत, रामेश्वर भगत आणि गणेश गजानन इंगळे. काहीच येत नव्हतं, काही समजतच नव्हतं. शाळा त्याचा काही एक संबंध नव्हता, काही नव्हतं. सांगोडे मॅडमला आजारी पडल्या 1 महिन्यात सुट्टी. आकाश, ज्यांनी ज्यांनी आवाज केला त्यांचे नाव लिहून ठेव. वही आणली, वहीत नाव लिहिले. पहिलं पेज भरलं, दुसरं पेज भरलं. 2-3 दिवस झाले. रामेश्वर माश माझ्या शेजारी, राम्या बोलू नको, नाव लिही म्हणे, किती लिहिशील म्हणे. पहिलंही नाव लिहिलं म्हणे, तेवढे तरी मॅडम तेवढंच मारतील. वही बी लिहिले म्हणे, तरी मॅडम ताकद दिलं होतं म्हणे नाव. असा रामेश्वर भगत होता आणि गोपाल भगत होता. त्यांची खूप आठवणी होती. आणि आपल्या आदरणीय गुरुजी, नावकर गुरुजी, तुमच्याबद्दल यांच्याबद्दल सांगायची गोष्ट म्हणजे मॅडम, खेळत होतो, सगळ्यांचा परिचय दिला, पण आपला एक विद्यार्थी सोडला, स्वप्नील शिंगोलकर. तर आर्मी मध्ये लागलेला आहे. आज म्हणजे खूप देशाची सेवा करतो. त्याला येणं शक्य झालं नाही. आम्ही त्याच्याशी सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केला, पण त्याला जमून येणं सुट्टी नाही मिळाली. पुढे पण अजून त्याला यायचं आहे म्हणून सुट्टी नाही मिळाली. पण त्याने सांगितलं होतं की बा मी आहे उपस्थिती म्हणून माझं नाव घेतो. म्हटलं ठीक आहे, आम्ही त्याचं नाव घेतो. आठवतात या गोष्टी. धाबाधोबी खेळायचो आम्ही. राजाला हात लावले धाबाधोबी. स्वप्नीलचं खूप मोठं मनातलं असं म्हणजे त्याला उत्सुकता होती धाबाधोबी खेळायची. आणि धावतही खूप होता. गणेश गोसावी आणि तो खूप चपळाने धावत होते. दुपारचा वेळ होता, सगळे जेवण करायला गेले. पटकन आलो. 2:30 वाजता अगोदर खेळत होतो धाबाधोबी. लगोरी फेकली. स्वप्नील शिंगोलकर पटायत होता बॉल वाजवायला. ते कडक बॉल होते, पिवळ्या कलरचे. मी निशाणा पकडला स्वप्नीलकडे. नावकार सर मागून आले, तिकडून आले नाव. मी पुरा ताकदनुसार तो बॉल फेकून मारला. स्वप्नीलला बॉल वाचवला. नावकार गुरुजीच्या पाठीला लागला, सक्कत लागला. जसा पाठीला लागला, स्वप्नील बाजूला झाला. नावकार समजा ओढून पाहिलं, मी दिसतो. किती पंचायत एवढा घामत. कारण नावकार सर त्यावेळेस हेडमास्टर होते, तर खूप रुबा होता. नावकार सरांचा मारतही होत नावकार गुरुजी. तसाच चड्डी होती, हिरवी चड्डी, पांढरा शर्ट. धावत गेलो. नावकार सर सांगले पकडून आण. पूर्ण गावाला असा वेळा मारला. आणि मी तिकडे नेमाडीच्या घरापाशी लपून बसलो. 4-5 पोरं आठवत नाही. 4-5 पोरांनी मला दोघांनी 2 पाय पकडले, 2 हात पकडून मला उचलून आणलो त्या टीमनं. इथं आणलं होतं. नावकर गुरुजीनं मारलं नाही त्यावेळेस, पण नावकर गुरुजीनं मला समजून सांगतो म्हणजे बेटा असं नको करू. मी सांगितलं गुरुजींना, म्हटलं सर माझ्या चुकून बॉल लागला. अशा काही काही आठवणी असतात. त्यात खूप साऱ्या आठवणी, पण सांगायला वेळ नाही आपल्याकडे. असो, सर्व शिक्षक वृंद खरोखर आपल्यासाठी खूप भाग्यशाली लाभले. तर आता याच्यानंतर मी शांबिणीला विनंती करतो की शांबिणीने आपल्या मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम शिक्षक वृंदांना श्रीवान म्हणतात आणि आपल्या मित्रमैत्रिणींना खूप खूप प्रेम. मी आपल्या गावच्या जी पहिली भाषा होती त्याच भाषेत बोलणं. त्याच्या मल्टिपल भाषा येतात, पण आपली भाषा तर सेल्फ इंट्रोडक्शन करायचं म्हटलं तर 7व्या वर्गापर्यंत तर तुमच्यासोबत शिकलो. त्याच्यानंतर 10व्या वर्गामध्ये शिकलो. त्याच्यानंतर काही अडचणी आल्या. मी परिस्थितीत दोष देत नाही, कारण परिस्थिती तर बाबासाहेबांची नव्हती, तरी त्यांनी शिक्षण घेतलं. बरोबर. मी शिक्षण नाही घेऊ शकलो काही अडचणीमुळे आणि पुण्याकडे धाव घेतली कामासाठी. तर 12 वर्ष मी मल्टिपल कंपन्यांमध्ये काम केलं. कारण जे व्यक्तिमत्व आहे ते चंचल वृत्तीचं. जसं तुमचे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वाटा आहेत, म्हणजे कुठलं तरी एक ठराविक ठिकाण आहे, तसं माझं कुठलंच ठिकाण नाही. मी सगळे इकडे गेलो. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, फार्मास्युटिकल सगळीकडे कामं केलं आणि शेवटी गावाकडे आलो. आणि गावाकडे येऊनही एका ठिकाणी नाही, कधी कुठे असं अजूनही. समोर भविष्यातही मी कुठं काम करीन, काय करीन हे काहीच सांगता येत नाही. म्हणून असं. आणि शिवाय विचारांबद्दलही स्वतःबद्दल आता जसं की सगळ्या पोरांना माहिती आहे, मुलींना नाही एवढं माहिती, याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणून. असं एक सगळ्यांच्या एक वेगळा मुलगा आहे म्हणून असं सगळे समजतात. कधी म्हणजे जे मल्टिपल पर्सनॅलिटी म्हणतात त्याला, मल्टिपल पर्सनॅलिटी, कधी कसा कधी कसा. म्हणजे जसं पाणी कसं एखाद्या जिकडे ज्या जगात टाकलं तो आकार घेते,
तसा आहे. आणखी काही आध्यात्मिक जोड लागली, त्यामुळे जरा कलियुगात जन्मलेलो हे विसरतो. सत्ययुगाच्या गोष्टी अंगीकृत आहेत. कधी कधी बऱ्याचशा गोष्टी अशा नाही का सत्यवादी सारख्या घडतात. मग त्याच्यात एखादा कटू सत्य असते, ते पण बाहेर येते. त्यामुळे कोणाकोणाची मनं पण दुखावतात, ह्याही गोष्टी घडतात. तर असा मी आहे, त्याबद्दल मला काही वाटत नाही. दुसरी गोष्ट, आपण आतापर्यंत शिक्षकांबद्दल बोललो, प्रत्येक शिक्षकांबद्दल आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या. पण काही आता जसं माझं व्यक्तिमत्व आहे की मी मनातल्या आतमधल्याही गोष्टी बोलतो, बरोबर. तसं की काही अशा निगेटिव्ह थॉट्स होते जे त्या काळात आपल्या डोक्यात यायचे. जसं की पहिल्या वर्गात तर आपल्याला बाळू सर होते, त्यांना आपण त्याच नावाने संबोधित करत होतो. तर ते खूप एकदम मस्त आपल्याला कॉमेडी करून हे ते, जेणेकरून आम्ही दुसऱ्या वर्गात गेल्यावर आम्हाला असं वाटत होतं की पहिल्या वर्गात बसावं, इतकं चांगलं सांभाळत होते ते. हा, त्याच्यानंतर दुसरा वर्ग म्हणजे एक कारागृह वाटत होतं. दुसऱ्या वर्गात होते नागडे सर, नाही, नागडे सर. आम्हाला नागडे सर दुसऱ्या वर्गात बिलकुल पहिला आमचा वर्ग करायचा. नंतर सरांची एंट्री झाली की सगळे स्तब्ध, मान खाली, हे ते एकदम सगळ्या गोष्टी बरोबर असंच होतं. आणि अभ्यासक्रमाच्या बाबतीत ते सोडून द्या. त्याच्यानंतर बरेचदा असं होत होतं, हे बऱ्याचशा मुलांच्या, आता मी म्हणत नाही की सर्वांच्या डोक्यात हे विचार आले असतील, पण माझ्या डोक्यात त्यावेळेस हे विचार आले होते बरेचदा की एखाद्या वेळेस होमवर्क झालेला नाहीये आणि आपण आलो, म्हणजे आता हास्यास्पद ती गोष्ट आहे, पण ते बालवय होतं, त्यामुळे ते डोक्यात विचार यायचे की नागडे सर आरसूर उडून येतात, मला स्कूल आहे, गाडी केली पाहिजे. सरांना 2 महिन्याची सुट्टी भेटली पाहिजे. परत सांग धोरणी, परत सांग. अशा गोष्टी म्हणजे आता सगळे हसले म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या डोक्यात हे बाहेर नाही टाकले. गणिताचे आपले सर त्यांच्या बाबतीत येते असा चिमडा बेकार, म्हणून त्यांच्या बाबतीत अशा कल्पना करत होते. कधी कधी होमवर्क नसला असला तर बिंदास. बाकीचे 6व्या-7व्या वर्गातली गोष्ट की अभ्यासक्रम आपण उदाहरण संग्रह वगैरे हे सगळं कम्प्लीट करून आलं ना का सर्वात पहिलं वाक्य टीचरचं हेच असत होतं की ज्याचा अभ्यास गृहपाठ कम्प्लीट नाही ते उभे राहा. पहिले तर इकडे तिकडे पाहायचं कोण कोण उभं राहते. आता हा, जर हे विद्यार्थी उभे असतील तर आपल्याला उभं राहायला काही प्रॉब्लेम. कोण स्मिता कोरडे, अर्चना रुपाली, ह्या अशा विद्यार्थी उभे, आपल्याला काय अशा प्रकारे. तर अशा पहिल्या वर्गापासूनच्या तर 7व्या वर्गापर्यंत तर एवढ्या आठवणी आहेत की सांगताना आपल्याला दिवस कमी पडेल एवढ्या आठवणी आहेत. तर त्यातल्या छोट्या छोट्या आठवणी म्हटलं तर भगत सरांची गोष्ट, जसं आता याने सांगितलं भगत सरांची एंट्री झाल्यावर श्याम हा असं असं करत होता. ह्या पर्सनॅलिटी माझ्या लहानपणापासूनच्या आहेत की मी राहतो शरीरानं इथे, पण मी फिरतो ब्रह्मांड. माझ्यात आणखी एक क्वालिटी आहे जे मी सहसा कोणाला सांगितलेलं नाहीये, जसं सांगून टाकतो. आपले मित्र आहेत की आता जे युग आहे मोबाईलचं युग आहे नाही का, आपल्याला वेळ जात नाही, आपण मोबाईल वरती टाइमपास करतो वगैरे वगैरे, आपल्याला लागते काही ना काही. पण मी असा एक व्यक्ती आहे, मी स्वतःवर हे एक्सपेरिमेंट करून बसलेलो आहे की मला एखाद्या बंद खोलीत जिथे अंधार असू द्या प्रकाश असू द्या, माझ्याकडे पेन वही नाही, मनोरंजनाचं कुठलंच साधन नाही, आणि मला जर बसून ठेवलं तर मी 8 तासही बोर होत नाही. या क्वालिटीला कोणती क्वालिटी म्हणायची हे मला अजून माहित नाहीये. मी बोर होत काय. हा, मी माझा एक वेगळं विश्व आहे आणि त्याच्यात मी मला असंही म्हटलं की 2 दिवस तुला असं एकटं राहायचंय, मी राहू.
आता आपण शाळेतल्या काही गमती जमतीच्या गोष्टींकडे येऊया. तर जास्तीत जास्त मी ह्याच गोष्टी बोलणार जे मुलांच्या मनात होत्या पण ते बोलले नाही. शिक्षकांचे जेवढ्या आपण कसं आहे, आपल्या अनुकूल वागले तर आपण आनंदी, प्रतिकूल वागले तर आपल्याला राग यायचा. तसं त्यांनी कच्च्या मातीचे गोळे होते त्याला घडवण्याचा प्रयत्न केला आणि तेच आपल्याला घडवलेलं आहे. बरोबर, सोपं काम नव्हतं, फार कठीण होतं, पण त्या कठीण कामासाठी त्यांना आपल्याला झपके मारावे लागले, सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. आपलं जर त्यांनी कधी गुणगान केलं तर आपल्याला हर्ष, सरांनी मला हे म्हटलं, हुशार म्हटलं वगैरे, आणि मारलं तर मग रागही यायचा. ते लहान मुलांच्या मानसिकता असतात, त्या वेळोवेळी चेंज होतात. तसंच सरांचा मला एकदा भरपूर राग आला होता. वाचन चालू होतं आणि मी दुसऱ्या विषयात होतो. वाचन चालू होतं, मी दुसऱ्या विषयात होतो. सरांचे सगळ्या मुलांचे पुस्तकात फोटो फिरवणं चालू होतं, माझं फक्त पेज ओपन होतं. सरांचं लक्ष गेलं माझ्याकडे की हा पुस्तकात नाहीये. आले, बसले, त्यावेळेस हाफ चड्ड्या होत्या, लय लागायचं इथं. फटकन मारली मांडीवरती, वय उमटला असं, सांग काय ठेवलं, सांग कोणतं अक्षर चालू आहे. रुपाली शाळेत वाचत होती, कुठली तरी मुलगी वाचत होती, तू कंटिन्यू, तू वाचत राहा, सांग कुठला आहे, सांग कुठला आहे. मला ते दिसतच नव्हतं. हे एवढे जोरात बसल्यानंतर असं म्हणतो होतं, डोळ्यात पाणी आलं, त्या पाण्यानं मला काहीच दिसत नव्हतं. एकावर एक मारणं चालू, सांग कोणतं चालू आहे, सांग कोणतं, हा हेच दिसत नव्हतं. म्हटलं आता मग दिसतच नाहीये काही, बोलतो का इथेही बसते, खाऊन घ्या असं होतं. आणि खेळांच्या बाबतीत भरपूर गोष्टी हेरगे सर आणि भरत सर यांनी भरपूर खेळ शिकवले आपल्याला. आणि म्हणजे शारीरिक दृष्टीने आपल्याला सक्षम केलं. धावायची आवड, खेळायची आवड, जिंकायची आवड, सगळ्या आवडी आपल्याला आपल्या या शाळेतून भेटल्या. म्हणतात की जे पहिलं प्रायमरीचं जे शिक्षण असते, कच्च्या मातीचे गोळे घडवणं, तर ह्या पाया असते, यातल्याच सगळ्या गोष्टी आपण आयुष्यभरासाठी टिकवून ठेवतो. आज आपण कॉलेजमध्ये शिकायला गेलो, त्याच्यानंतर वर्धी गेलो, भरपूर वर्धी शिकलो, पण तिथले मित्रमैत्रिणी आपण लक्षात ठेवत नाही. पण प्रायमरीचे मित्रमैत्रिणी आपण लक्षात ठेवतो, कारण इथून सुरुवात असते. आपली फ्रेश मेमरीमध्ये इथले संस्कार असतात, हे आपल्या आठवणीत राहतात. तेच नाही तर आम्हाला पोहायची आठवणी एक फार म्हणजे आमच्या बाबतीत निगेटिव्ह किस्सा आहे. आम्ही दुपारचे दप्तर शाळेमध्ये ठेवून नदीवर पोहायला जायचो. नदीवर पोहायला जायचो. नागरे सर त्यांची पुन्हा गाडी घेऊन आम्हाला नदीवर पाहायला यायचो. आणि तिथून एकदा त्याने चटके देत आणलं होतं नदीवर. आम्ही वेगवेगळे पर्याय निवडत होतो की एकदा तर आमचे दप्तर जमा झाले होते ऑफिसमध्ये. घरी विचारत काय दप्तर कुठे आहे, तर किशोरच्या घरी ठेवलं, त्याच्या घरी अभ्यास करायचा आहे. आमच्या दोघा तिघांचे आय थिंक मोहन, किशोर, मी, आमचे दप्तर ऑफिसमध्ये जमा होते. कारण सांगितलं होतं ऑफिसमधून नौकर सरांनी की आई वडिलांना घेऊन या, तेव्हा दप्तर भेटेल. आता त्यांना काय सांगायचं, तर किशोर दप्तर आहे, त्याच्या घरी अभ्यासाला झालं. 2-3 दिवस दप्तर नेलं नाही. शेवटी म्हटलं तुम्ही मराठी नाही पण दप्तर द्या. मग याच्यानंतर दप्तर ऑफिसमध्ये जमा नाही झालं पाहिजे, कधीच होणार नाही. दुसरा पर्याय स्मिता पर्डे, मोल्यातली रुपाली याच्या जवळ आम्ही म्हणजे मोजके नदीवर जायचं दुपारी, मोजके पुस्तक आणायचे. एक पुस्तक हिच्याजवळ, एक पुस्तक तिच्याजवळ, पहिली फोल्ड करून मुलं अजूनही माझ्याकडे आहेत. आणि तेव्हा कसं होतं, पहिला वर्ग म्हटलं तर बाळू सर, दुसरा वर्ग म्हटलं की नागरे सर किंवा वडदकार सर, तिसऱ्या चौथ्या वर्गातच मी राहायची. आणि पहिला वर्ग मुक्त वर्ग होता, त्याच्यामुळे त्यांना उठा बसा म्हणण्यातच ते वर्ष जायचं. दुसऱ्या वर्गात थोडंफार आई आलं की तिसऱ्या वर्गात चौथ्या वर्गात माझ्या जवळ आले की मग मी त्यांची पहिल्याच दिवशी परीक्षा घ्यायची. तुम्हाला नाही तर तू आज तू ऐकत मग मी काढायची, किती जणांना येत नाही. मग त्या बेसवर मला ते काम करावं लागत होतं. मग असाच मुक्त वर्ग जर मी सोडला तर कदाचित आपली मुलं पुढे जाणार नाही. या भावनेतून मी ती सगळ्यांची प्रेमाने वागून चालत नाही ना. कधी कधी आईला कठोर राहावं लागतं मुलांना घडवण्यासाठी. आणि तो बालपणाचा जो मातीचा गोळा. आतापर्यंत आपण एका व्यक्तीचे भाषण ऐकत नव्हते. मलाही पण त्या भाषणात ऐकण्याची उत्सुकता आहे.
मी नागरे सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावं विद्यार्थ्यांसाठी. त्याला मुलीची कॅमेरा सांगितलं मोबाईलवर. आजच्या काय विद्येचे देव आराध्य सरस्वती माता व्यासपीठ माझे भरपूर विद्यार्थी आणि मित्र जे शिस्त लावल्याशिवाय पुढे जाता येत असतो. काही ना काही शिस्त असल्याशिवाय पुढे माणूस सुधरू शकत नाही. आणि ते शिस्त लावण्याचं म्हणतो बरंच झालं इथं आता. त्या शिस्तीमुळे तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले. शिस्ती असल्या तरच शी म्हणजे शिक्षण, श म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य. ते कर्तव्य पार पाडलं आणि शिस्त लावली, शिकवलं, कर्तव्य पार पाडलं आणि तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि आज एवढ्या उंच भरारी घेतली. त्याबद्दल मी सर्व तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. कारण गेट टुगेदर करतात पण तुम्ही एक डोक्यातली वेगळीच कल्पना काढण्याची एक माझ्या मनात येते. गेट टुगेदर हे 10वी वर्गाचं 12वी वर्गाचे विद्यार्थी व्याख्याचे बाबतीत त्यांनी प्रायमरीला विचारलंच नाही. विशेष म्हणजे तुम्ही प्रायमरीच्या शिक्षकांना विचारलं, त्याचं गेट टुगेदर केलं. कंडिशन मतलब शिक्षकांचं कळसवाल्यांना होते. लोक कळस बसवतात, पायाचा विचारच नाही केला. तुम्ही पायाचा विचार करा, हे एक महत्वाचं सांगितलं. ही कल्पना आकाश तू एकदम छान काढली. आकाश, किशोर, तुमचे संयोजक श्याम खूप छान कल्पना काढली. तर अशी ही आणि कार्यक्रम ही खूप चांगला केला आणि मी जे काही तुम्हाला कडक शिस्तीत दिलं शिक्षण ते तुमच्याच उपयोगी पडलं. शिस्त असल्याचे काहीच नाही. ते महत्वाचं होतं. हे महत्वाचं. जेवण प्रेम केलं असतं तर डोक्यावर होतं. आमचा साधू गेला का तो? गेला काय? सहाची अंकाची जर बेरी सांगितली तर तो पहिल्या अंकापासून हातचा आलेला येतच नव्हता. हातचा घ्यायचाच नाही तो. आपल्याला ते लेक्चरमध्ये भागवत ते काय म्हणतो झ्याम्या, त्याला झ्याम्या म्हणतो तुम्ही. अबे झ्याम्या. असे काही प्रसंग आहेत, काही पोरांना कसं टेबलवर बोलवून काय करून त्यांना करून घेतलं, शिस्तही केली. त्याशिवाय प्रमोद ओंकारच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ मध्ये होता. तुझ्या घराजवळ व्हिडिओ होता बरोबर येतो. त्या व्हिडिओमध्ये पिक्चर कोण लावला त्यांना समजलं की अठरा चालू आहे. ते दुकानातून उठले, त्या घरातली पोळी पराठी घेतली, एका राशीमध्ये वर लागतात 1 लाख मार. मग शिस्त तरी त्याचीच होती. त्यांनी दप्तर वर्गातच होतं, दुपारच्या पिरियडला आलाच नाही. तर असे हे प्रसंग आहे. तुम्ही आता एक काम करा, सीबीएस पॅटर्न झालेले आहे. तुमच्या मुलाबाळांना नाही असं सर्व शिक्षण घडवा. आता तुम्ही पालक झालेले आहात. तुमची पालकाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. पोरं घरी अभ्यास करत नाही. माझ्या घरासमोर शाळा आहे आणि घरासमोर पोरं राहतात. 3,500 रुपये महिना घेते मॅडम. 2 विषय शिकवते. पोरं येतात, ट्युशनला जातात, तिकडून दप्तर पितात, दुसऱ्या दिवशी दप्तर शोधतात कुठायला. अशी परिस्थिती आहे. कुठाचे मायबाप हे करून आले, पैसे कमवून आले. तर अशा परिस्थितीत आपल्या पाल्यांना पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. रुपाली मुलांसाठी उमरी सोडली. बरं केलं ते. ठीक आहे. आजच्या
आपण सर्व कॅन्डिडेटच्या सर्व मुलांनी हा जो अभिनव उपक्रम सादर केला, मला तरी वाटते मी या शाळेत आल्यापासून आतापर्यंत तरी असा कार्यक्रम अनुभवला नाही आणि बघितला नाही. छोटा पण मोठा आणि मोठ्या मनाचा प्रेमाचा वत्सलाचा कार्यक्रम हा या ठिकाणी आम्ही अनुभवला आहे. आमच्या सर्व शिक्षकांचं आपल्याकडे असं मत झालं, खरोखरच असा कार्यक्रम आम्ही आधी पाहायला नाही, झाला नाही, होणारही नाही. इतका स्तुत्य उपक्रम या ठिकाणी सर्वांनी केलेला आहे. या ठिकाणी बऱ्याचशा आपण सर्वांनी सहकार्य करून या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्याचं आणि आपल्याला ज्या गुरुजींनी शिकवलं त्यांचा आदरसत्कार व्हावा त्या दृष्टीने सन्मान चिन्ह देऊन हा उपक्रम सादर केला. त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन करतो. सकाळपासून वेळ भरपूर झालेली आहे, सर्वांचे मनोगत झालेले आहेत. सर्व मुलांनी आपल्याला प्रेमाने वाचल्याने आणि उदाहरण या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपला परिचय दिलेला आहे आणि आपल्या शैक्षणिक अनुभवातून काही प्रसंग सुद्धा या ठिकाणी सादर केलेले आहेत. खेळीमेळीच्या वातावरणात जसं आपण शाळेत शिकलो तशाच प्रकारचा आजचा वर्ग झालेला आहे आणि तीच वेळ साडेदहाची आणि सुट्टीची 5 वाजताची वेळ जवळ आलेली आहे. म्हणजे एक प्रकारची शाळाच आपण भरवलेली आहे. या ठिकाणी सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या, शिक्षकांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिल्या आणि ज्या ज्या गोष्टीने तुम्हाला शिकवलं त्याचे अनुभव तुम्ही घेतलेले आहेत. आणि आपण जे विद्याज्ञान घेतलेलं आहे, खरा आपले शिक्षक ज्या शाळेमध्ये आपण पहिल्या वर्गात नाव दर्ज केलं, मग खरा गुरु कोण? आपण शिक्षण पहिल्या वर्गापासून तुम्ही 12वी पुढे शिकला असाल, पण खरा शिक्षक कोण? खरा आद्यगुरु कोण? ज्या पहिल्या वर्गात ज्या गुरुजीने तुमच्या हाती लेखणी दिली आणि हात गिरवला आणि त्याचा बचकाचा तो काढला, तो तुमचा खरा गुरु. सुरुवातीचा गुरु कोण? त्यानंतर पुढे वर्ग वाढत गेले, शिक्षक वाढत गेले, ज्ञान मिळत गेलं, परंतु अध्यक्ष जो शिकवणार आहे तोच खरा गुरु मानावा लागेल. आणि त्या गुरुचरणी आपण या ठिकाणी आले. ज्या ज्या गुरुने शिकवलं सगळे शिकवणारे आहेत, कारण जशी शिक्षण प्रणाली पुढे जाते त्याप्रमाणे शिक्षण घ्यावं लागते, पण आद्यगुरु प्रथमता तो आहे. म्हणून त्या गुरुचं आदर सत्कार, त्या गुरुविषयी प्रेम आपण या ठिकाणी दर्शवलं. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन. अशी कल्पना आतापर्यंत किती बॅचेस गेल्या, कित्येक विद्यार्थी शिकून गेले, परंतु त्यांच्या मनात कल्पना आली नाही. परंतु खरोखरच तुम्हाला धन्यवाद द्यावं लागते की तुमच्या मनात कोणी का असं नाही आयोजन केलं असेल, पण सर्वांच्या मनात प्रेम वात्सल्य आपल्या शाळेविषयी आपल्या गुरुजींविषयी निर्माण झालं, हे बरोबर अभिमानाची आम्हाला बाब आहे. मी त्या शाळेत लागलो, आमच्या विद्यार्थ्यांच्या संस्थेने मला शाळेत घेतलं. त्यांचं एकच वाक्य होतं, मला जिल्हा परिषदची घुंगरू पीठची शिक्षकाची ऑर्डर आली होती. यांना माहिती पडलं की बा विद्यामंदिर शाळेत आपल्या वानखेडेकरचे होते, भावाचेच माझे शिक्षक. हा जर इथून निघून गेला तर आपल्याला आपल्या शाळेत घेता येणार नाही, म्हणून या वाढू मास्तरने आपल्या शाळेवर घ्या. मी 3 दिवसात ऑर्डर इथून नोकरी जाणार होतो मंगरुळपीरला. वाडीचे लोक आले आणि मला ते घेऊन आले. मग हा जर असला, हा वाढू मास्तर जर घेतला तर आपल्या शाळेचा विकास झाल्याशिवाय त्याची भाषा करायची होती. मग मी तर मग मी ऑर्डर आली, मी चालू तिकडे नाही, ऑर्डर कॅन्सल आलं. मला ठराव दिला, आम्हाला रुजू केलं. आणि त्यावेळेस त्यांनी मला आत्मविश्वास दाखवला की याच्यात तुला शाळेत राहायचं आहे, या शाळेत जायचं आहे. त्यानंतर गावची शाळा आहे, गावचे लोक आहेत, मान ठेवतात ते तो म्हटलं. त्यावेळेसपासून मग मी चंग वाटलं की मला जर आपल्या गावातल्या लोकांनी आपल्या काय शाळेच्या विकासासाठी जर या ठिकाणी नियुक्ती केली असेल तर माझे कर्तव्य आहे. त्या कर्तव्य दृष्टीनं या ठिकाणी बसला गेल्या, पण तो शून्यातून निर्माण केलेली शाळा मी माझ्या वडिलांनी मी एकाच ठिकाणी शाळेत होतो. बाबा पहिल्या वर्गाला, मी दुसऱ्या वर्गाला. आणि मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत शिक्षकही लागलो, हेडमास्टरही झालं, हे माझं भाग्य.
त्यानंतर मला साथ मिळाली नावकार गुरुजीची. क्रमाक्रमाने वर्ग तोडत गेलो. जागा नव्हत्या मला बसायला, धर्मशाळेत बसतो. खुल्या नव्हत्या, काय नव्हत्या, भरपूर इथे सांगण्यासारखं. पण नावकार गुरुजीला माझी साथ मिळाली. त्यांचं क्रमाक्रमानं एखाद्या शिक्षकाची साथ मिळाली. प्रत्येकाने सहकार्य केलं आणि एवढं मोठं वैभव या शाळेचं उभं केलं. आम्हाला खंत वाटत होते की या शाळेला महाराष्ट्रातही कोणतीही शाळा बघा, कोणतीही शाळा, त्या शाळेला 185 वर्ष शेती कोणत्याच संस्थेला शेती नसेल हे मी आत्मविश्वासाने सांगतो. महाराष्ट्रात श्रीमंत शाळा आणि महाराष्ट्रात गरीब शाळा, महाराष्ट्रातील श्रीमंत शाळा आणि महाराष्ट्रातील गरीब शाळा ही आहे. पण काय ते जुने लोक होते, असंघटित बॉडी होती, शासनानं फसवलं, लिहून घेतलं, ताब्यात घेतो, तुमची पगार करतो, खोल्या बांधतोय, या वस्तूसाठी त्यांनी देऊन टाकले. ते आता भारी चाललेलं आहे. तरी पण आम्ही बरेचसे प्रयत्न केले. नावकार गुरुजींनी गावातल्या लोक वर्गणीच्या बांधल्या खोल्या. शाळेला 1 रुपयाही कोणाचा नाही. हे जे वैभव दिसते सगळं, हे विद्यामंदिरला फक्त 2 खोल्या जिल्हा परिषदेनं नावकार गुरुजींनी प्रयत्न करून बांधल्यात. आणि जे एवढ्या खोल्या सगळ्या लोक वर्गणीतून, कोणाची वीट, कोणाचं सिमेंट, कोणाचं लाकूड, कोणाची रेती, ही सत्य वस्तुस्थिती आहे. आणि अशा तऱ्हेने हे शाळा निर्माण केली आणि अजूनही शाळेला काहीच नाही. जिल्हा परिषदेचा नाही पैसाही नाही, तरी पण शाळा आम्ही आमच्या प्रयत्नांनी, आमच्या आताच्या शिक्षकांनी सगळ्यांनी ही जपून ठेवली, पटसंख्या जपून ठेवली आणि शाळेचं वैभव जपून ठेवलं. आणि मी हेडमास्तर असताना आमचे शिक्षकवृंद खरोखर मला खूप साथ मिळाली. याची मला सांगावं वाटते. नावकार गुरुजी असताना आम्हाला कोणता त्रास नव्हता. आणि मी मुख्याध्याप झाल्यानंतर कोणत्याही शिक्षकाला विचारा, कोणालाही त्रास नाही. शिक्षकाचाही मला त्रास नाही, माझा त्यांना त्रास नाही. आता बहिणी सांगितलं एक प्रसंग सांगोळ्याचा, तो प्रसंग माझ्यावर आला. समोरचा व्यक्तीला सांगोळीबाईंनी माझ्या मुलांना मारलं, असं केलं, माझ्या घरी आला. गुरुजी असं झालं, त्या पहिले बोला तुमच्या घरी. काय झालं? जेव्हा झालं म्हणे असं ते मारलं म्हणे, बा रक्त निघालं, पोटीने सांगत म्हणे. आता सांगतो म्हणे, जरा टेंकीमध्ये होता तो रुस्तम सांगोळे, तो आला म्हणे, बा तुम्ही चाला म्हणे त्या पहिले बोला. ठीक आहे, काय तुम्हाला सांग प्रसंग. त्याने सांगितलं, त्याच्या पायाला लागलो. बरोबर, तू काय बोलत नाही. शिक्षिका माझी बहिणीसारखी आहे, तिचं चुकलं, मी हेडमास्टर, तुझी तक्रार हेडमास्टरकडे पहिले कर, मग तिकडे तुले काय कर, तू पहिले काय करतो पहिले भाऊ. तो म्हणे तुम्ही काय बा मुलात पडून राहिले काहीसाठी मागवलं माहिती आहे. त्यानंतर नागरिकतेचा विषय झाला आहे. बनकरच्या मुलीला नागरिकतेनं ड्रेस न आल्याबद्दल, गोलाकर सांगल्याबद्दल काढलं होतं. ती मुलगी घरी गेली, तिला चक्कर आली, पडली, तिला बाप घाबरला, काय झालं कसं झालं. ते म्हणाले, बा चांगली जसं केलं त्या काठीतून पाय गेली. काठी म्हणजे तुम्ही शाळेत चाला म्हणे, मी तो असं करतो. त्याच्या घरी गेलो, त्याची आई बाबा बसवले. त्यातलं पहिले तुमच्या दरवाज्यात मी उभा राहतो, पहिली काठी मध्ये मला, मग त्या उभा तिकडे जायचं. त्यांनी माझं दर्शन घेतलं, सर तुम्ही तुमच्यामुळे काहीच बोलले नाही. असे 2-3 प्रकार माझ्या शिक्षकांनी मी अंगावर घेतलेले आहेत. कारण ते शिकवणारे होते आणि मी शाळेचा सांभाळ करणार होतो. सगळ्याचं सांभाळलं नाही. आता आपल्या समोर बसलेले आहेत, माझ्यापासून कोणता त्रास झाला नाही. आणि या शाळेचे विकास करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रत्येक वेळेस सहकार्य केलं. कोणता वाद नाही, कोणताच आमचा आम्ही हेल्पर आम्ही आजही आहे. परंतु काही राजकारण असतात घरातले, गावातले गावात राजकारण थोडं, शाळेत थोडं घुसलं, थोडंसं वातावरण चिघळलं. परंतु आता ते सावरलं गेलं आणि आता बॉडी नवीन आली, सरपंच नवीन आले. त्यामुळे आता शाळेला थोडंसं चांगली कळा लागलेली आहे. त्यामुळे आता आम्हाला बरं वाटलं. कारण की आमची जुनी पिढी आहे, नावकार गुरुजी, मी भगत सर आहे, ते त्यांनी ते अतोनात प्रयत्न करून या शाळेची उत्कर्ष केला. पण ते शाळेला राजकारण घुसल्यामुळे शाळा खिळखिळी झाली. त्यामुळे फक्त मला एवढी खंत वाटली की मी जी या शाळेची शून्यातून शाळा जी निर्माण केली, त्यातून मी जाताना थोडासा खेळाने गेलो आणि आनंदी प्रसन्न गेलो नाही, याची मला खंत वाटली. पण आज मला प्रसन्न वाटते. चांगला परिसर झाला, शाळा चांगल्या रंगवल्या गेली, बरंचसं साहित्य आणलं. सरपंच
सरपंच एक सदस्य आहे आणि नवीन पार्टी असल्यामुळे त्यांनी याचं फळ टाकली आणि शाळेच्या उन्नतीसाठी ते प्रयत्न करतात याचा मला अभिमान आहे. तर मला तेव्हा सांगायचं आहे शेवटी की तुम्ही विद्यार्थी करताना आज जो क्लास घेतला तर हेच आपण आपल्या भविष्य जीवनात आपण चांगलं कार्य करा. आपल्या आईवडिलांना विसरू नका, आपल्या गुरुजनांना विसरू नका आणि त्यांच्या आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि गुरूंच्या या बोधवचनाने आपण पुढे जा आणि आपल्या कार्यात यशस्वी व्हा. आपलं जीवन सुखमय जावं अशी मी तुम्हाला आशीर्वाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. ऑडियन्स सोडून त्याला उशीर झाला पण तो कार्यक्रमाला त्याने उपस्थिती दाखवली. लेट आला पण थेट आला. लेट आला पण थेट आला. त्याच्या वैभवाची असली पाठ झाली, भारतभूच्या या धरतीवर नवनीत रंगत आली, भारतभूच्या या धरतीवर नवनीत रंगत आली, नवनीत रंगत आली. असे आजच्या कार्यक्रमाचे अगदी कृष्ण मला मी थोडी अध्यात्मामध्ये त्याच्यामध्ये अध्यात्माला तुम्हाला अध्यात्म शब्द घेत तुम्ही त्यात आहात सहभागी. तर कल्पना जगात म्हणजे कल्पना रंगेत तुम्ही कल्पना काढली आणि जे कल्पना काढणारे जे कोणी असतील म्हणजे तुम्ही सर्व बॅच त्या बॅचचे मी शाळेच्या वतीनं संचालकाच्या वतीनं आदरणीय सरपंच सर संजीव आदरणीय अध्यक्ष शामू वराडे यांच्या वतीनं तुमचं भरभरून कौतुक करते. आणि या ठिकाणी जो कौतुक सोहळा साजरा केला, सन्मान सोहळा तुम्ही साजरा केला याचं मला खूप अभिमान वाटतो. कारण सातपुडा शाळेचा दम होता छाती, सातपुडा शाळेचा दम होता छाती. 2002च्या या 7व्या वर्गाच्या बॅच साठी बॅच होणार नाही विद्या मंदिरच्या मातीत. तर या ठिकाणी आपण कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं, नियोजन केलं. आमचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट उज्ज्वल भविष्यातील माझ्या मनात खूप दिवस होतं पण मी नशिबान आहे मी की मी वादळापूर्वीची शांतता अनुभवली. वादळापूर्वीची शांतता. आता वादळ येते झाड खूप खूप फिरते त्यात एखादी व्यक्ती वाटकणं आणि ती सही सलामत राहणं हेही ऐसा भाग्य कुणाला लाभे. राष्ट्रसंघ तुकडे महाराज म्हणतात बरोबर आहे. तर त्यात मी असल्यानं मला सीतामातेच्या बाबतीत की दानशूर सीतामाता फोटो खूप म्हणजे मी अभ्यास योगायोगाने झाला तो शाळेचे आपले बरेचसे कामं करताना तो त्याचा अभ्यास झाला केस वगैरे यासाठी. तर सीतामातेच्या फोटोसाठी खूप प्रयत्न केले पण आकाश श्याम ते कोणतं हे आहे ते काही सांगून ते काही तेव्हा मला इतका झाला कोणता फोटो देऊ कधी देऊ हे ना. तेव्हा काल पोचली परवाला घरी पोचली दारात कुलूप बोलता आता कोणाला मॅडम ते द्या म्हटलं नाही आता सायकल फक्त लवकर गेलं चालली इकडे घाण चालू तिकडे त्या किल्ली गेली ती दुसरी शाळेची केली घराची केली वेगळी घराची शाळेची केली वेगळी. हा मग कुलूप कसं उडत नाही देण्याची नाही इतकी कोणाला आकाशामध्ये एकदा फोटो देते कधी नवीन केलेला पाहते. काल सरांना वेळेवर सांगत तरी सोडा जवळपास 1 वाजेपर्यंत आम्हाला पेंटिंग करून दिलं. एनावसरला खूप बिझी होते सर तरी का होईना या शाळेला या महान चार जे माझ्या आधी जे आहे त्यांचं जास्तीत जास्त खूपच मेहनतचं फळ मेहनत याला आहे. आम्ही फक्त भिंतीवरची आम्ही छापल्या पण खरे 1 नंबर आदरणीय नावकार सर आदरणीय वानखडे सर आदरणीय रत्का सर आदरणीय नाटे सर. आणि मी जेव्हा लागली तेव्हा मी 5-7 तास माझा इंटरव्ह्यू झाला होता. मी जास्त बोलणार नाही पण मोजक्या माझ्या बाबतीत सांगायला प्रयत्न करते. एकदम त्यात विनोदी पण म्हणजे प्रसंग आहेत. लागली मी होती फुल बिनपगारी फुल अधिकारी अशी होती आणि मी 1-6 महिने झालं पहिले 2-3 महिने तिकडचे प्रोसेसर होते ते पण थोडे विभागचे फक्त आमचे पेंडरगुरुजी सर्व संस्थानाचे प्रार्थना वगैरे आम्ही घेत होतो सर्व राष्ट्रगंधाला घेत होतो. ते आले की बाई तुमचं काय करत बसाय प्रायव्हेट शाळेवर
काय तक्रार नाही काही नाही इतके झालं 2 महिने झाले 6 महिने झाले मग एक दिवस पहिल्या वर्षी काय विचारत नाही ना रविवार आली म्हटलं सर त्याला भाग्य लागते पैसा घेऊन तर कोणी काम करते काय पैसा न भेटणार काम करत जो आनंद असते त्याची भागीदारी मी आहे म्हटलं सर पाहा लागले तुमच्या आणि ते 6 महिने गेले नंतर 1 वर्ष गेलो नागपूर फील्ड वाटलं 6 महिने गेले 1 वर्ष झाली पहिले पगारच नाही ऑफिस मध्ये येतच नाही डायरेक्ट वर्गात करून देतो तसे पोरं आम्ही वर्गात म्हणून मग हे जे 4 होते हे मला तुमच्यापेक्षा म्हणजे मी बाकी इच्छा तेव्हा परिस्थितीची तेव्हा हे मला 50 रुपये जमा करून टेन्शन पगार झालाय मी म्हटलं नाही सर मागते कसं पण ते का मला 2-6 होते मी तो कौटुंबिक विषय काढला नाही कौटुंबिक विषय खूप चांगला आहे आणि त्यातून मी खूप चांगला शिकला गेली 2-6 एका सासूनेच किती हे करावं लागते याचा अनुभव आहे हा म्हणून स्मिताला यासाठी म्हटलं होतं मला 1 नंबर ते नंतर सांगेल ते मला 50 रुपये करून घे म्हटलं नाही सर जमा कर आणि दे नाही सर उद्या जमते ना तो दे काही 700 रुपये 700 की 1400 रुपयाला घरात येत होते सगळं भागवत होतो आजही आपल्या शाळेचं नाव आहे म्हणूनच तुम्ही त्या प्रेमाच्या पोटी आज या शुभमंगल प्रसंगी तुमचा जो आपला गेट टुगेदर कार्यक्रम घेतला त्याबद्दल तुमचं सर्वांचं कौतुक आहे आणि या कौतुकाच्या दिनी तुमचं कौतुक तर करतोच आम्ही पण तुम्ही आम्हाला सन्मान केलं हाच खरोखर आम्हाला मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार आहे असं मी समजतो कारण आदर्श शिक्षक पुरस्कार करताना अनेक प्रकारच्या फाईली वगैरे करायला लागतात जिल्हा परिषद समोर उभं लागते तेव्हा इतिहासातला एक प्रसंग आठवते जेव्हा शिवाजी महाराज जयसिंगराव सुर्वे यांच्या म्हणण्यानुसार बादशाहच्या भेटला गेले औरंगजेब बादशाला कारण त्यावेळेस शिवाजी महाराजांनी 23 किल्ले आणि 23 लाख होऊन सोनं दिलं होतं आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची आज्ञा न घेता किल्ले कसे काय घेतले याचं प्रायचित्त म्हणून तुम्ही जा तुम्हाला तुमचे किल्ले परत मिळतील हे जेव्हा जयसिंग सुर्वेने सांगितलं जयसिंग सुर्वेच्या म्हणण्यानुसार शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा औरंगजेबानं कुठे उभं केलं सगळ्या रांगेत मागच्या ठिकाणी अशा ठिकाणी उभे केलं की शिवाजी महाराजांनी ज्या लोकांना पाहिलं त्या लोकांना शिवाजी महाराजांनी हरवलेलं होतं त्या काळात लढाई करणं म्हणजे फार मोठा दिव्य प्रसंग होता लढाई म्हणजे मरण किंवा जन्म मग त्याही काळात शिवाजी महाराज सगळ्या ज्या लोकांना पराभूत केलं होतं त्याच्या मागं आणि बाकीचे त्यांच्यापेक्षा सरस असं आहे असं दाखवायचं हे आम्हाला माहित आहे आदर्श शिक्षक पुरस्कार कोणाला मिळते हे आम्हालाच माहित आहे तो त्यांना मिळते आम्ही त्याच्यापेक्षा सरस नाही असं म्हणत नाही आम्ही पण आम्हाला नाही पण आज तुम्ही आम्हाला जो आदर्श शिक्षक पुरस्कार आम्हाला सन्मान चिन्ह दिलं त्याबद्दल मी खरोखर या कार्यक्रमाच्या वतीने प्रत्येक माझ्या विद्यार्थिनीचं प्रत्येक माझ्या विद्यार्थ्याचं मनोभाव मी साबत करतो तुमचं कौतुक करतो तुम्ही हा केलेला सन्मान हाच आमचा आदर्श शिक्षक पुरस्कार आहे आयुष्याच्या वाटेत तुम्ही जगताना तुम्ही लहान नाही तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत कारण तुम्ही सून आहात एक म्हणून सून म्हणून जगत असताना तुम्हाला अनेक गोष्टी पाळाव्या लागतात आणि त्या पाळताना तुम्ही यशस्वी झाल्या खरोखर आम्ही धन्य झालो अशाच तुम्ही पुढे जा आयुष्यात तुमच्या प्रसंगात काही कठीण प्रसंग येतील ते कठीण प्रसंग त्याला तोंड द्या पण त्याला शब्द देऊ नका कारण शब्द आहे शब्दाला तलवारीपेक्षा धार आहे शब्द को हात न पाव एक शब्द भलाई करी दुजा करी का म्हणून तुमच्यामुळे कुटुंब एकाचे 2 झालं असं होऊ नका माझ्यामुळे 2 कुटुंबाचं संयुक्त कुटुंब झालं हे ज्वलंत उदाहरणाच्या रूपाने दिलं अशा प्रकारे शब्दाची आपल्या आयुष्यात ठेवण ठेवा खूप सुंदर जीवन जगा मनसोक्त जगा आयुष्यात आनंद घ्या आणि आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा आणि हे संस्कार तुमच्या मुलांमध्ये उतरवण्यासाठी तुम्ही आपल्या जीवाचा आटापिटा करा पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या हे तुम्हाला सांगणं आहे आणि आयुष्यात एखादा म्हणून फार यशस्वी झाला आपण यशस्वी झालो नाही म्हणून त्याचं दुःख म्हणू नका तुमचं मला कौतुक करा असं वाटते की तुम्ही व्यसनी झाला नाही हातीमुळे सर हा प्रसंग काय बरोबर आहे व्यसन हे घरादाराला बरबाद करते आपलं नाव गमावते आपल्या आईवडिलाचं नाव गमावते आणि एवढंच नाही समाजातून आपलं नाव कमी करते म्हणून तुम्ही व्यसनापासून दूर राहिले कोणत्याही प्रकारचं तुम्ही व्यसन केलं नाही हे आम्ही तुम्हाला शिकवलं याचा आम्हाला अभिमान वाटतो तर असं आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठे भाग आता वेळ बरेचसा झालेला आहे
पुनश्च तुम्ही हा प्रसंग घडून आणला. तुमच्या सर्वांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि मला या ठिकाणी जे बोलण्याची संधी दिली आणि आपण आमचं बोलणं बोलणं ऐकलं त्याबद्दल तुमचे सर्व अशा धन्यवाद, आभार. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित माझे आदर्श शिक्षक आणि आदर्श विद्यार्थी आणि विद्यार्थी, मी प्रथमतः आपल्याला वंदन करून माझे बोलके तोडके दोन अध्यक्षीय भाषण शब्द बोलत आहोत. आपल्याकडे 2 शब्द बोलत आहोत. जेथे आहे जिव्हाळा तो असे शिक्षक विद्यार्थ्यांचा मेळा, असा आज हा मेळावा आज जमनी शाळेत माझ्या आयोगाने आदर्श विद्यार्थ्यांनी भरवलेला आहे. एवढा हरवून गेलेला आहे, कारण वय झालं, उभं राहता येत नाही, ऐकायला येत नाही आणि भाषण माझी सर्वांची झाली. सर्वांच्या पाठीमागे तो म्हातारा हट्टा ठेवला की त्याला पाहिजे होतो. तर पहा, माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपला यातला अनुभव घेतलेला आहे. तो सर्व बोललेला आहे, सर्व ऐकलं, सत्य आहे ते. आणि सर्व ज्यावेळेला आपण लहान विद्यार्थी होतो आणि आग्रह झालेला, ऑफिसर झालं, कोणी शिक्षिका झाला, कोणी ऑफिसमध्ये आहे आणि बालपणच्या जीवनाच्या आठवणीत आपण आज जमलेला आहोत. तिथे हा सुखाचा सोहळा झालेला आहे भगवान. आणि हे विद्यामध्ये संस्था जी आहे आपुलकीची आहे. माझे सहकारी माझ्या कार्यकालामध्ये वानखडे गुरुजी, बाळेबाई आणि सांगोळेबाई, नागळे सर, हेंगे सर, बलात्कार सर हे सहकारी होते. आणि मी त्यांना समजून सांगत होतो की आपण कार्य कसं करायचं. त्या मागील आपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता समाजातील शेकडो महापुरुष तुमच्यासारखे पुणे किती नोकरी आहेत मला माहिती नाही. कोणी ऑफिसर असा, कोणी शिक्षक असा, कोणी कोणा खात्यामध्ये असा. आणि गुरुजी कसे वागले काणे गुरुजी सांगितलं, गुरुजी कसे वागले माझ्या शाळेतले एका जीवाला वागले. कसे वागले? गुरुजीने असे जावे धरे आपला आदर्श ठेवून या पुढे. विद्यार्थी तयार होतात चौकडे देश बनेल. अशा प्रकारे माझ्या सहकार्याने माझ्या हयातीमध्ये काम केलेलं आहे या शाळेत. आणि आज मला अभिमान आहे की तेच आज लहानचे विद्यार्थी या शाळेमध्ये ऑफिसर म्हणून आलेले आहेत, शिक्षक म्हणून बनलेले आहेत. मला माहिती नाही कोण कोण आहे. मला अभिमान वाटून आला माझ्या विद्यार्थ्यांना. किती प्रेम आहे गुरुप्रती, किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. एवढा प्रेम विद्यार्थ्याच्या ठिकाणी, एवढा सत्कार केला. हे एक प्रत्येकाचा सत्कार केला. हा मी भारावून गेलेला सत्काराला. आणि छोटासा कार्यक्रम पण एक भव्य कार्यक्रम झालेला आहे असं माझा आत्मा शांत. मला राहता येत नाही, ऐकायला येत नाही, म्हणून मी सर्वांना आशीर्वाद देऊ शकतो. शुभम करोति कल्याणम आरोग्याला धनम बघा. आणि इथंच माझे 2 शब्द संपवितो. गणेश इंगळेचे स्वागत भगत सर करत आहेत. काळ्या अथवा प्रशांत नाही रे. ओके. नमस्कार, माझं नाव विष्णू प्रल्हादराव वराडे. माझा व्यवसाय इथे काय मी सेतू केंद्र चालवतो. माहित आहे माझी आठवण. मेडिकल मात्र येते ना.
आपण सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्री मित्र जमलो तरी आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि तसेच आपले शिक्षक वृंद इथं हजर आले तरी त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. ओके, आता त्याला समोरचं जे आहे उमेश हे आपले 2 शब्द व्यक्त करणार आणि त्याच्यानंतर गणेश इंगळे. माझं नाव रुपेश बालकृष्ण आहे आणि माझा व्यवसाय आहे शेती. शेती हा व्यवसाय करण्यापासून मला आवडत आहे, त्यामुळे मी शेतीच करतो. आणि ते आपण याच्यामुळे आहोत आणि सर्व गुरुजनांनी पण आपलं कौतुक केलं. पण आपण काय केलं त्याबद्दल मी 2 गोष्टी निंदाची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. सर्वांना महाभारत माहिती असेल. महाभारतात धर्म आणि अधर्माचं युद्ध झालं. त्यामध्ये युद्धाचे बरेच नियम होते. सूर्योदय झाला का युद्ध सुरू, सूर्यास्त झाला का युद्ध खतम. परत ज्याच्या हातात शस्त्र आहे तो त्या शस्त्रावाल्यांसोबतच युद्ध करेल. जर त्याच्या हातात समोरच्या हातात शस्त्र नसेल तर तो त्यासोबत शस्त्रावाला युद्ध करणार नाही. बरेच नियम होते. तर महाभारताचं युद्ध चालू असताना एक दिवस काय झालं, कौरवांनी रचलेल्या त्यांचं ते चक्रव्यूह मध्ये अभिमन्यू शिरले. त्यांना बरेच लोक म्हणतात बाहेर पडता येत नव्हतं, पण असं नव्हतं. कौरवांनी त्यांना छल आणि कपट करून त्यांना त्या चक्रव्यूहात गुंतवलं आणि त्यांना म्हणजे चक्रव्यूहात गुंतवून त्यांना मारलं. मारल्यानंतर एक जयद्रथ जो कौरवांमधला होता, कौरवांचा भाऊ, तो जयद्रथ तिथं आला. त्यांनी अक्षरशः त्यांच्या प्रेताला लाथा मारल्या, हसला आणि निघून गेला. संध्याकाळी ही गोष्ट पांडवांना माहिती पडली. अर्जुनाला वाईट वाटलं, कारण अभिमन्यू अर्जुनाचा मुलगा होता. त्यांना वाईट वाटलं, पण त्यांना यापेक्षाही वाईट या गोष्टीचं वाटलं की अभिमन्यूच्या प्रेताला लाथा मारल्या. मग त्यांनी एक प्रण घेतलं की उद्याच्या युद्धात मी जयद्रथ याचा वध करणार आणि जर मी जयद्रथाचा वध नाही करू शकलो तर रणभूमीत उद्या मी माझे प्राण त्यागणार. 2रा दिवस निघाला, युद्ध सुरू झाला आणि 5 पांडव जयद्रथला शोधत होते. अर्जुन जयद्रथाला शोधताना या कोपऱ्यात तर जयद्रथ त्या कोपऱ्यात पडायचा आणि 5 पांडवांना 100 कौरव अडवण्याचा प्रयत्न करायचे, त्यांच्यासोबत युद्ध करायचे. असं करता करता पूर्ण दिवस निघून गेला. सूर्यास्ताची वेळ झाली. सर्व पांडवांना वाटलं की आता सूर्यास्ताची वेळ झाली, काही मिनिटं बाकी आहेत. आता जर जयद्रथ मिळाला नाहीये तर अर्जुन रणभूमीत आपले प्राण त्यागणार आणि आपण हे धर्मासाठी जे लढत आलेलं युद्ध आहे हे संपणार आणि अधर्माचा विजय होणार. सर्वांचे निरागस चेहरे होते, सर्वांच्या डोळ्यात दुःखाचे अश्रू दिसत होते आणि सर्व श्रीकृष्णांकडे बघत होते, निरागस चेहऱ्याने बघत होते. तेव्हा अर्जुन तिथे आला. अर्जुनांनी हार मानले. अर्जुनांनी अक्षरशः आपला धनुष्य खाली ठेवला आणि गुडघे जमिनीवर टेकून अर्जुन बसला. तेव्हा श्रीकृष्ण हसले. श्रीकृष्णांनी वर बघितलं आणि श्रीकृष्णांनी बादलांना आव्हान केलं की बादल आ जाओ. तेव्हा बादल आले आणि कौरवांना वाटलं की अरे संध्याकाळ झाली, सूर्यास्त झाला, युद्ध संपलं, आता अर्जुन प्राण त्यागणार. म्हणून जयद्रथ अर्जुनाच्या समोर आला आणि जोर जोरात हसू लागला आणि उड्या मारू लागला. तेव्हा श्रीकृष्णांनी परत एकदा वर बघितलं आणि सांगितलं बादल हट जाओ. आणि तेव्हा बादल हटले आणि शेवटची काही सेकंदाची सूर्याची किरणे जमिनीवर पडली. आणि तेव्हा अर्जुनाला माहिती होतं की सर्व लीला श्रीकृष्णाची आहे. अर्जुनाने श्रीकृष्णांकडे बघितलं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, अरे अर्जुना, बघतोस काय, उचल तुझा गांडीव धनुष्य आणि मार जयद्रथला. तेव्हा अर्जुनाने क्षणाचाही विलंब न करता आपला धनुष्य उचलला आणि जयद्रथचा वध केला. तेव्हा सर्व म्हणायला लागले, वा अर्जुना वा, वा अर्जुना वा, तू तर कमाल केली. तेव्हा अर्जुनाने अर्जुन बोलले, अरे मी काय केलं हे तर सर्व माझ्या पाठीमागे बसलेले माझे श्रीकृष्ण आहेत, ही त्यांची लीला आहे.
ही सर्व त्यांची आहे. मी तर फक्त एक कठपुतली होतो आणि मला घडवणारे, मला मार्गदर्शन करणारे, मला उपदेश देणारे सर्व हे माझे लीलाधर आहेत, हे माझे गुरुवर्य आहेत. आणि जसं आपण घडलो आज, कोण कुठं आहे कोण कुठं आहे, सर्व आपलं कौतुक करत आहेत. पण खरं तर कौतुकाचे साक्षीदार हेच आहेत, कारण आपण आज जिथं आहे त्यांच्यामुळे. तर खरंच सर मॅडम तुम्हाला सांगतो, आजच्या या कौतुकाचे खरंच पात्र ते म्हटलं तर तुम्हीच आहे. तर परत एकदा त्यांच्याच्या मी नतमस्तक होतो. आणि रोज रोज शाळेत यायचा आपल्याला कंटाळा यायचा, रोज शाळेत यायचा. आपल्याला शनिवारी हाफ डे असायचा, रविवारी सुट्टी असायची, तरी पण आणि घरी जाऊन काही काम पण नसायचं, कारण आपण संडे लग्न झालेलं नव्हतं, काही नव्हतं, निवांत फिरायचा, तरी कंटाळा यायचा. त्यांना संसार आहे, लेकरं वाकर आहे आणि रोज शाळेत येतात, तरी पण आज पूर्ण दिवस त्यांनी आपल्यासाठी समर्पित केला. त्यासाठी परत एकदा त्यांचे आभार मानतो. आणि माझे मित्र मैत्रिणींनी आणि आपलं तर ठीक आहे, चालून जात आहे, बायकोला सांगायचं चल मी चाललो, माझा कार्यक्रम आहे, दिवसभर फोन करायचा नाही. त्यांना भरपूर त्यांच्याकडे भरपूर जबाबदारी आहे, तरी त्या जबाबदारीतून येऊन त्यांनी खरंच आपल्याला पूर्ण वेळ दिला. त्याबद्दल मुलींचे आणि माझ्या मित्रांचे पण खूप खूप आभार मानतो. आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करणार नाही, जे काय आहे ते आयोजक सांगतील आणि माझे 2 शब्द संपवतो. गोड आठवणी आणि चांगली तो म्हणजे सरतेशेवटी खूप चांगलं गोड आठवणी आमच्या समोर देऊन या कार्यक्रमाच्या निरोप समारंभापर्यंत पोहोचला. कार्यक्रम संपला, पण माझं असं म्हणणं आहे की आपण 23 वर्षानंतर या शाळेमध्ये आलो. काही गावातले विद्यार्थी शाळेमध्ये येतात जातात, बाहेरून पाहतात, पण कोणी बाहेर येऊन शाळा बघितली नाही. आजचा तो योग आहे आणि आपण पुन्हा कधी येऊ अगर नाही येऊ हे माहिती नाहीये. मला असं वाटतं की एवढे सगळे मित्र मैत्रिणी आलेले आहेत की पुन्हा जे क्षण आपण जगलो होतो 23 वर्ष आधी 5व्या 6व्या 7व्या वर्गामध्ये 2002 साली किंवा 2000 साली, तर आपण एकदा जर आपल्या शाळेमध्ये फेरफटका मारला तर आपल्याला ते दिवस पुन्हा जिवंत वाटते. आपल्याला आपल्या जागा दिसतील, आपल्या शाळेमध्ये जे वानखेडे गुरुजींनी काढलेले चित्र आहेत ते दिसतील. आपण एकदा सर्वांनी आपल्या शाळेमध्ये फेरफटका मारू आणि आजचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर